कसे लावले भांडे सांगा एकदा मला. हे वरचे पर्यंतच लावले मी, वरती काही नाही अजून. रॅक घ्यायला जायचंय म्हणून तरी सध्या असंच लावलं आहे. छान वाटतंय का. अजून किराणा भरायचा याच्यामध्ये, रिकामीच डब्बे हरते. हे इकडे आमचं काहीतरी कार्यक्रम चालू. सगळे कपडे ओले करतोय आणि गरमी पण खूप जास्त होती. ऊन इकडं खूप. आत्ता कपडे धुतलेत मॅडमने. इकडे चाललंय स्वयंपाकाची तयारी आणि इकडे हे मॅडम उभा आहेत. आणि हा आहे हॉल. बेड वगैरे सगळं लावायचं आहे. आणि ह्या मॅडमचे काहीतरी कुटाने चाललेत. सॉरी, आवरावर चालली आहे. आणि बाहेरचं वातावरण बघा तुम्ही, किती भारी ना. इथं वीट भट्टी आहे. बापरे, एवढ्या उन्हात कसं काम करतात. मस्त वातावरण आहे. आत्ता किती वाजलेत, 1 मिनिट. आत्ता वाजले आहे बघा 5:15. आम्ही आलो 2:30-3 पर्यंत आलो आम्ही जालन्यावरून. एक आपलं धुवायला जागा. पण मी माझ्या बहिणीला लग्नामध्ये वॉशिंग मशीन दिली आहे म्हणून तिला हाताने कपडे नाही धुवायचे. वर अजून इथं काही फिटिंग वगैरे नाही केलेली, त्यासाठी आज तिने हातानेच कपडे धुतले. चलो. अपार्टमेंटमध्ये राहते ती माझी बहीण आहे. तुम्ही बघितलंच असेल तिला. हे बघा आपले गौतम बुद्ध. हे डेकोरेशन. ही बेडरूम. सगळं पसारा लावायचं आहे. इकडे टॉयलेट, इकडे बाथरूम. मस्त आहे वातावरण. हवा चालूच आहे ना मस्त. रात्री कळण मच्छर. हे बघा माझं बाळ पण किती काम करतंय. घराचे जाळे काढतोय सगळे. तिच्या खोड्या करतो हटकून. हां, तिने जे केलं तेच. बेडवर असं झाडत असतात काय. नाही ती काय पण बोलती. झाडू येतो असं बेडवरून नाही घ्यायचा असतो. नाही बोलले ना काय. हां, नाही करायचं तू पण, ते खाजवायचंय. हे ब्रश ठेवायचं. आम्ही सध्या फ्रीजवर ठेवलंय. काय झालं त्याला. खालीवर कसं का झालं ते. हालत नाही फ्रीज. हे नुसतं जमा करत राहते काय सामान. सांगे